वेलकम बैक फ्रेंड्स, मी वॅगाबॉन्ड मॅक. अद्भुत, अद्वितीय, अपरिचित रहस्यमय ठिकाणं आणि मंदिरांच्या सुंदरतेवर मी व्हिडिओ बनवत असतो. मित्रांनो, आत्ताच आपण बघितलं असंख्य घंटा असलेलं एक मंदिर. हे कोणतं मंदिर आहे आणि इथे या अशा असंख्य घंटा का आणि कोणी बांधल्या हे व्हिडिओमधनं आपण आज जाणून घेणार आहोत. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. नाशिककडून नाशिक रोड स्टेशनला जाताना ISP हॉस्पिटल समोरच हे म्हसोबा महाराज देवस्थान आहे, जिथे या असंख्य अशा घंटा टांगण्यात आलेल्या आहेत. घंटांची व्याप्ती इतकी प्रचंड आहे की माझ्या कॅमेऱ्याच्या वाईड लेन्समध्ये सुद्धा या घंटा पूर्णपणे सामावणं शक्य होत नाहीये. असंख्य घंटा आपल्याला इथे थक्क करून जातात. या घंटांची मोजदाद आजपर्यंत कधीही झालेली नाही. त्यामुळे निश्चित किती घंटा इथे छताला टांगलेल्या आहेत याचा अनुमान करणं खरंच मुश्किल आहे. आपण ह्या घंटा आता थोडा वेळ नीट बघू आणि नंतर बाकी मंदिराचं दर्शन घेऊ. नवस पूर्ण झाल्यानंतर जशा इथे घंटा अर्पण केल्या जातात, घंटा लावल्या जातात, त्याच पद्धतीने जे निपुत्रिक जोडपी असतात, वंधत्वाने त्रस्त जोडपी असतात, अशा जोडप्यांकडनं पुत्ररत्न प्राप्त झाल्यानंतर इथे पाळणे अर्पण केले जातात. तेही इथे टांगून ठेवण्यात आलेले आहे. पाळण्यांसोबतच इथे सती आसरा मातेला पोटी भरल्यानंतर ज्या बांगड्या आहेत त्या बांगड्या सुद्धा इथे प्रदर्शित करण्यात आलेल्या आहे. आता आपण बघतोय ते सती आसरा मातेचं मंदिर. मुख्य देवस्थान म्हसोबा मंदिर. म्हसोबा हे शंकराचं स्वरूप असल्यामुळे इथे एका अर्थाने शंकराचीच पूजा होते, महादेवांचीच पूजा होते. म्हैस आणि तिच्यापासून म्हसोबा असा इथे अर्थ काढण्यात येतो. गाव देवता म्हणून म्हसोबा कायमच पूजला जातो इथे. म्हसोबा महाराजांची विविध रूप
पूजन केली जातात त्यापैकीच हे एक रूप. नवस पूर्ण केल्यानंतर घंटा कशा पद्धतीने अर्पण केल्या जातात त्याचा आखोदेखा हाल मला बघायला मिळाला. पुण्याहून आलेली ही फॅमिली इथे त्यांचा नवस पूर्ण झाल्यामुळे त्यांनी घंटा अर्पण केलेली मला बघायला मिळाली. म्हसोबाला सोडलेला एक रेडा, त्याची ही एक समाधी. या समाधीला साधारणतः 35 वर्ष झालेली आहेत. भाविकांनी दिलेलं मनोगत इथे आपल्याला बघायला येतात. थेट जर्मनीहून आलेले भाविक आणि देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेले भाविक त्यांनी दिलेलं मनोगत, लिहिलेलं मनोगत हे आपल्याला इथे बघायला मिळतं. मित्रांनो, आता आपल्या बरोबर आहेत या मंदिराचे जे संस्थापक होते लक्ष्मणरावजी कदम यांचे सुपुत्र दशरथ कदम हे आता आपल्या बरोबर आहेत. आपण त्यांनाच विचारू की हे मंदिर किती जुनं आहे, या मंदिराचे काही ऐतिहासिक संदर्भ आहेत का, आणि ह्या मंदिरामध्ये आपल्याला ह्या ज्या घंटा दिसत आहेत, असंख्य घंटा आहेत, या घंटा इथे कधी आणि कोणी आणि का बरं बांधल्या? दशरथ लक्ष्मण कदम, परमपूज्य लक्ष्मणराव गोपाळ कदम यांनी या मंदिराची स्थापना केली म्हणजे जुनं मंदिर असल्यामुळे हे संस्थापक होऊन गेलेले. ह्या नाशिक पुणा रोडवर हे मंदिर, मंदिरापासून नाशिक रोड 2 किलोमीटर, नाशिक 7 किलोमीटर असं हे भव्य असं तीर्थस्थान बनलेलं आहे. या मंदिरामध्ये स्वयंभू मूर्ती आहे. त्या मूर्तीचा आकार म्हटलं तर शंकराचं रूप घेतलेलं आहे. शंकराने आपल्या म्हशीच्या रेड्यामध्ये रूप घेतलेलं आहे, म्हणून याला म्हसोबा महाराज देवस्थान असं म्हटलेलं आहे. या 1920 पासून आतापर्यंत आज तागायतपर्यंत लोकांच्या इच्छा, कामना काही असेल त्या पूर्ण व्हायच्या, आणि पूर्ण झाल्यानंतर घंटी बांधतात. घंटीचा हा प्रथा चालू आहे. कारण वडिलांनी सांगितलं होतं म्हशीच्या गळ्यामध्ये, रेड्याच्या गळ्यामध्ये घंटी होती, म्हणून तुम्ही घंटी बांधा, म्हणून घंटीची ही प्रथा आज तागायत चालू आहे. या राजकीय आणि कलाकार असे धार्मिक लोक इथं येतात आणि आपलं नतमस्तक होऊन आपला मनातली इच्छा बोलतात. उदाहरणार्थ म्हटलं तर अजय देवगणचे वडील वीरू देवगण त्यांनी नवस बोलला होता की माझ्या मुलाचा एखादा पिक्चर सुपरहिट व्हावा, म्हणून तो पिक्चर सुपरहिट झाला, प्यार होना ही था. त्यामुळे त्यांचा पिक्चर 1999 साली सुपरहिट झाला आणि देवगण फॅमिली सर्व इथं आली. मी त्याची न्यूज बातमी आपल्या नाशिकमध्ये दिली, पण नाशिक पेपरवाल्यांनी डायरेक्ट ऑल इंडिया पेपरला दिली. त्याच्यामुळे आज सगळ्यात लोकांना समजतं की ते अजय देवगण आले होते. उदाहरणार्थ म्हटलं तर अजय देवगण, काजल, आदित्य पांचाळी, सुषमा शिरोमणी, आलोकनाथ, महेंद्र कपूर असे बरेच कलावंत येऊन गेले. राजकीय नेते राज ठाकरे, उद्धव ठाकरे हे सगळ्या पक्षांचे लोक इथे येऊन गेलेले आणि देवाजवळ नवस मागितलेला आहे, तो पूर्ण केलेला आहे देवानं. आणि दुसरं उदाहरण असं म्हणजे या मंदिराचं स्वच्छता पाहतात श्री मंत्री हर्षवर्धन पाटील हे त्यांची इकडे नातेवाईक राहतात, त्यांना भेटण्यासाठी येत असतात. रात्रीच्या वेळेस हे मंदिर इतकं स्वच्छ का, म्हणून मी एक दिवस रात्रपाळी करून इथं आलो होतो आणि झाडू मारित होतो. त्यांनी मला अडवलं, अहो तुम्ही हे बघता हा, म्हटलं. मग त्यांना माझे पूर्ण आख्यायिका आणि वडिलांचं संपूर्ण कार्य सांगितलं. त्याप्रमाणे त्यांनी इथे पण नवस करून 3 वेळा अपक्ष निवडून आले. असे हे जागृत देवस्थान असल्यामुळे इथं हजारो घंट्या लोकांनी बांधलेल्या आहे.
मी वडिलांच्या विद्यार्थ सालाबादप्रमाणे हे भव्य अशी मोठी यात्रा भरवण्यात येत आहे. वडिलांच्या नावाने शेवटच्या पैलवानाला एक स्मृतिचिन्ह म्हणून, एक सन्मान चिन्ह म्हणून एक बक्षीस ठेवलेलं आहे. आईच्या नावाने मोठं एक स्मृतिचिन्ह महिला कुस्तीसाठी ठेवलेलं आहे. आतापर्यंत महिला कुस्तीगरांनी इथे हजेरी लावलेली आहे आणि भाविकांनी हजारो भाविक येत असतात. या देवस्थानामध्ये मुळापासून म्हटलं स्वयंमूर्ती असल्यामुळे लोकांचे आज एसटी मध्ये जरी असले तरी त्यांनी नवस बोलला तर तो नवस पूर्ण होतो, अशी आख्यायिका आजपर्यंत सगळ्यात चालू आहे. त्यानंतर सांगायचं तात्पर्य म्हटलं तर येथे 50 ग्रॅमपासून 111 किलोग्रॅम पर्यंत शेवटची घंटी आहे. जी कोणी ही घंटी आपल्याला मोजून दाखवाल त्यांना मी 1 लाख रुपये असं बक्षीस ठेवलेलं आहे. सर्व जाती धर्माचे लोक येत असतात. कोणाला जात भेदभाव असा दाखवला जात नाही. इथे सर्व जातीचे इथे येऊन नवस करतात आणि घंटी बांधून जातात. परंतु मी कोणाला असं का बांधली, कशाबद्दल बांधली आजपर्यंत सगळ्यात मी कोणाला विचारलं नाही. पण मनात ती इच्छा पूर्ण झाली, ती घंटी त्यांनी बांधलेली आहे. याचा अर्थ असा होतो की इथे असंख्य घंटा आहेत, म्हणजे एवढ्या लोकांचे हे नवस पूर्ण झाले, म्हणूनच ही घंटा इथे दिसतात. हो, इथे सर्व मळेकरांचा विभाग होता. मळेकर विभाग असल्यामुळे त्यानंतर अधोगती वाढल्यानंतर इथं मळेकरांचे नगर झाले. इथे नगर वसाहत जास्त झाल्यामुळे लोकांच्या भावना जास्त झाल्या. त्यामुळे या देवस्थानला असं मोठं धार्मिक स्थळ असं म्हटलं जातं. आणि लोकांच्या भावना पूर्ण झाल्यानंतर, लोकांची इच्छा पूर्ण झाल्यानंतर लोक इथं येतात आणि घंटी बांधून जातात. त्या मला मदत करणारी माझ्या घरातले कुटुंब, मुलगा, मोठा मुलगा आहे संदीप कदम, लहान मुलगा आहे मनोज कदम, मुलगी संगीता दशरथ कदम, डॉक्टर सोनिया कदम आणि मोनिया दशरथ कदम, असे मला 2 मुलं 3 मुली आहे. सर्वांचा सहभाग यात्रेच्या दिवशी आणि त्याच्यानंतर इथे धार्मिक कार्यक्रम करतो. मी अन्नदानाचा कार्यक्रम करतो. बॉम्बेवरून येणारे शाही भक्त त्या लोकांसाठी जवळजवळ मी राजगिरा लाडू 10,000 लाडू वाटतो. त्याच्यानंतर महाशिवरात्र असते त्यावेळेस खिचडी वाटप करतो. त्याच्यानंतर हे नवरात्र असते, इथं चंडी योग यज्ञ बनवून लोकांना दसऱ्या दिवशी महाप्रसाद बनवला जातो. हे त्र्यंबकला जाणाऱ्या दिंडी त्या लोकांना भाविकांसाठी मी इथं राजगिरा लाडू वाटतो. साहेब, आपण या मंदिराबद्दलची जी माहिती दिली, अजून त्या प्रश्न त्याबद्दल आपलं खरोखर धन्यवाद. थँक्यू. तर मित्रांनो, हे विस्मयकारी मंदिर तुम्ही या अगोदर बघितलं होतं का? एवढ्या घंटा कुठल्या मंदिरात आपल्याला बघायला मिळाल्या का? जर तुम्हाला हे मंदिर आवडलं असेल तर नाशिक रोड परिसरात आल्यावर या मंदिराला निश्चित भेट द्या. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिचितांपर्यंत जरूर पोचवा. पुन्हा येऊ अशाच एका नवीन नाविन्यपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. टेक केअर अँड गुड बाय.